नमस्कार. आज आपण खूप वेगळ्या पद्धतीचं चिकन ग्रेव्ही बनवून घेणार आहोत आणि ती रेसिपी आहे पुदिना फ्लेवरवाली पालक चिकन. अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी चवीला लागते. त्याचबरोबर ग्रीन ग्रेव्हीवाली ही चिकनची रेसिपी आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 2 इंच आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. 25 ते 30 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. थोडीशी पुदिन्याची पाने घालून घेतलेली आहे आणि त्याची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. गरम मसाला पाहून घेऊया. तेजपत्ता, चक्रीफूल घेतलेले, दालचिनी घेतलेली आहे आणि 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि इथे 2 मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत. तर इथे चिकन घेतलेले बाउलमध्ये स्वच्छ धुवून आणि यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचे. अंदाजे 50 ग्रॅम इतकं दही घालून घेतलेलं आहे. 1.5 चमचा धना जिरा पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे. त्याच प्रकारे यामध्ये आपल्याला थोडीशी काळी मिरी पावडर घालून घ्यायची, अर्धा चमचा घालून घेतलेली आहे आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हे चिकनचं मॅरिनेशन होणार आहे. या चिकनच्या मॅरिनेशनमुळे अतिशय भन्नाट चवीचं हे चिकन बनून तयार होतं. या चिकनला आपण आणखीनही हेल्दी बनवणार आहोत. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे. गरम पाण्यामध्ये ही पालकची पानं आपल्याला घालून घ्यायची आहेत आणि एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे. जास्त उकळी न काढता एकाच उकळीमध्ये आपल्याला याला बाजूला काढून घ्यायचे. जवळपास या गरम पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटे ही पालकची पाने ठेवून घेतलेली आहेत आणि मग या पालकच्या पाण्याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ही पाने आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत. म्हणजे छान असा या पालकचा जो हिरवा रंग आहे तो या ग्रेव्हीमध्ये छान राहतो, म्हणून आपण याला थंड पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. साधं आहे हे पाणी, तर यामध्ये कुठेही मी बर्फाचा वापर केलेला नाही. याच पाण्यामध्ये अर्धा चमचा इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया या पाण्यामध्ये. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी पालकची पानं आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर सगळी पानं आपण यामध्ये घालून घेऊया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया. हेल्दी असं पालक चिकन तयार होतं, मस्त पुदिना फ्लेवरवालं. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही एकदा ट्राय केलं तर तुम्हाला फार आवडेल हे चिकन. आता एका मोठ्या पॅनमध्ये मी जवळपास 2 मोठे चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे गरम मसाले आपण घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. तर 2 हिरवी वेलची घालून घेतलेली आहे. त्याच प्रकारे तेजपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे, जवळपास 3 ते 4 पाने. थोडीशी दालचिनी घालून घेतलेली आहे. याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे खूप मस्त असा गरम मसाल्याचा फ्लेवर या फोडणीला येईल. यामध्येच मी एक चक्रीफूल घालून घेतलेलं आहे. 1 मिनिटासाठी आपल्याला याला परतून घेऊया, म्हणजे गरम मसाल्याचा जो सुगंध आहे, फ्लेवर आहे तो यामध्ये खुलून येईल. आता यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता हा कांदा मस्त सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हे चिकन बनवत असताना आपण कुठल्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहोत, तर असं साध्या पद्धतीने हे चिकन बनवणार आहोत. तरी देखील तितकंच भन्नाट टेस्टी, अगदी ढाबा स्टाईल हे चिकन बनवून तयार होतं. तर याला आता आपण सोनेरी रंगावरती परतून घेऊया. बऱ्यापैकी आता हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती फ्राय करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ती या कांद्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि या पेस्टला देखील थोडंसं परतून घेणार आहोत. म्हणजे यामधील जे पाणी आहे ते आपल्याला हलकंसं आटवून घ्यायचं आहे. तर याला 3 ते 4 मिनिटासाठी लो टू मिडियम आचेवरती व्यवस्थित परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता हा पालक आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे जो पालकाचा जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जाईल. त्याचप्रकारे जे गरम मसाले चा जो फ्लेवर आहे या पालकमध्ये येईल. तर आता बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे या पालकला देखील. आता हा पालक व्यवस्थित परतून तयार झालेला आहे.
यामध्येच आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता यामध्ये देखील छान असं अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याचप्रकारे थोडंसं पुदिना जो घातलेला होता त्याचा फ्लेवर खूप मस्त या चिकनच्या आतपर्यंत मुरलेला आहे. आता याला आपण या पालकमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कुठेही आपण यामध्ये फूड कलरचा वापर केलेला नाही. अगदी नॅचरल असा पालक, पुदिना आणि कोथिंबीरचा या ग्रीन पालक चिकनला कलर आलेला आहे आणि टेस्ट जर तुम्ही म्हणाल अतिशय भन्नाट अशी ही टेस्ट बनून तयार होते. त्याचप्रकारे हेल्दी असं चिकन देखील मस्त चवीला बनून तयार होतं. हे बनून तयार झालेलं चिकन तुम्ही भाकरी, भात, चपातीसोबत नक्कीच खाऊ शकता. तर आता हे याला आपण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. आता या मॅरिनेशनमध्येच आपण थोडंसं मीठ देखील घालून घेतलं होतं. त्यामुळे यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार नाही आहोत. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याला आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया मंद आचेवर. 5 मिनिटांनंतर आपण पाहून घेऊया. हे जे चिकनचं जे पाणी सुटलेलं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. म्हणजे जो चिकनचा एक वास असतो तो निघून जातो आणि चिकनला एक खूप छान अशी चव येते. तर कधीही चिकन बनवत असताना किंवा मटण बनवत असताना त्याच्या अंगचं पाणी तुम्ही नेहमी आटवा आणि मग त्यामध्ये काही मसाले वगैरे घालून ते बनवा. तर त्याची चव अतिशय छान अशी तयार होते. तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी. आता यामध्येच आपण अर्धा चमचा चिकन मसाला घालून घेणार आहोत. वाटणामध्ये आपण खोबरं, त्याचप्रकारे काजू याचा कुठेही वापर केलेला नाही. साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे चिकन बनवलेले आहे. यामध्ये जवळपास थोडीशी 25 ते 30 पुदिन्याची पाने घालून घेतलेली आहे आणि थोडासा तिखटपणा आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मधून चिरून घातलेल्या आहेत. तर लाल तिखट आपण अजिबात घालणार नाही आहोत, कारण की लाल तिखट घातल्यामुळे जो ग्रीन कलर आहे चिकनला येणारा तो पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे आपण यामध्ये तिखट होण्यासाठी फक्त यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि काळी मिरी पावडर वापरलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा चिकन नक्की बनवून बघा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर आपण पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण काढून पाहणार आहोत. तर बघा मस्त तेल असं सुटलेलं आहे आणि चिकन देखील छान असं परतून तयार झालेलं आहे. मस्त कलर देखील आलेला आहे नॅचरल असा. तर आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि या थोड्याशाच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर इथे आपल्याला चिकन जास्त पातळ करून न घेता हलकंसं दाटसर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. म्हणजे थिक अशी ग्रेव्ही आपल्याला इथे हवी आहे. तर आता इतकंच पाणी घालून घेतलेले आहे आणि याला आता आपण लो टू मिडियम आचेवरती शिजवून घेणार आहोत. तर यावर पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊया आणि याला आता आपण शिजू देणार आहोत मंद आचेवरती जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी. तर आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपण पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि पाहून घेऊया चिकन शिजलंय की नाही. तर छान असं चिकन शिजून तयार झालेलं आहे. मस्त पालक, पुदिना आणि गरम मसाल्याचा फ्लेवर सुटलेला आहे. खूप छान सुगंध असा येत आहे याचा. तर तुम्ही हे चिकन भाकरी, भात, चपाती, पराठे यासोबत नक्कीच खाऊ शकता, नान. तर आता हे चिकन तयार आहे. याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारचं एकदा तुम्ही ग्रीन पुदिना फ्लेवरवालं पालक चिकन नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. गरमागरम असं पुदिना फ्लेवरवालं पालक चिकन बनवून तयार आहे हेल्दी असं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.